मुसळधार पावसानंतर सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण हे 97% भरलेलं आहे। त्यामुळे धरणाचे 5ही दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून सूर्या नदीमध्ये 2700 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। लातूर जिल्ह्यामध्ये अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली आहे। गेल्या 2 दिवसात पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात आणि त्यामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र खरीप हंगामावरील संकट अद्यापही कायम आहे। जिल्ह्यातील तब्बल 55 ते 60% क्षेत्रावर अजूनही पेरण्या झालेल्या नसल्याची माहिती आहे। 40 गावात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। यामुळे शेती पिकांना मोठं जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यासाठी यापूर्वीच पावसाचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर 40 गावांमध्ये देखील पावसाने हजेरी लावल्याने मान्सून पुन्हा एकदा जिल्ह्यात सक्रिय झालाय। पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं होतं। पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या बफिंग अर्थात चमचा पॉलिश करणाऱ्या लघु उद्योगांना देखील या पुराचा मोठा फटका बसलाय। बफिंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्य पुराच्या पाण्यात खराब झालं असून बऱ्यापैकी सामान वाहून गेलंय। हवामान खात्याकडे जारी केलेल्या रेड अलर्टनंतर अखेर गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। पावसामुळे धानासह खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुढील काही तास जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली लाभार्थी यादी जाहीर झाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 1,32,000हून अधिक शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलाय। मात्र ई-केवायसी साठी सर्व्हर डाऊन आणि इंटरनेटच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना वारंवार सेतू केंद्रांवर हेलपाटे मारावे लागतात। नागपुरातील विक्रमी पावसानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलंय। अवघ्या सव्वा तासात 110 मिलीमीटर पाऊस पडल्यानं ही ढगफुटी सदृश्य परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलं। काही सखल भागात पाणी शिरलं असून रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागल्याची माहिती त्यांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात चोरीसाठी आलेल्या चोरट्याचा अजब कारनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। ओळख लपवण्यासाठी चोरट्यानं स्वतःची पॅन्ट काढून त्यात चोरीचा माल भरला तर टी-शर्ट चेहऱ्याला बांधून तो निर्वस्त्र अवस्थेत घटनास्थळावरून फरार झाला। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र झालं असून शहरातील परिस्थिती तणावपूर्ण झालेली आहे। आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडत बसवर चढून घोषणाबाजी केली तर वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालाय। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनेक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली होती। अकोला बाळापूर मार्गावर एसटी बसची म्हशीला जोरदार धडक बसल्यानं म्हैस गंभीर जखमी झाली। या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। राज्यातील मच्छीमारांसाठी मोठी बातमी आहे। राज्य सरकारने मासेमारीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता 1 ऑगस्टपासून राज्यात मासेमारीला सुरुवात होणार आहे। यापूर्वीच्या नियमानुसार 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी होती। मात्र यंदा ही बंदी 15 दिवस आधीच उठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय।